कालच लोकसत्ता पेपरमध्ये बातमी आहे फ्रंट पेजलाच, राज्यावर जलसंकट. मराठवाड्यात पाणीसाठा 1%वर, दुष्काळ झळा वाढल्या. पाण्याचं दुर्भिक्ष्य काय आहे हे तेथील लोकांनाच माहीत. आता आपण पाहू की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त धरणं आहेत आणि महाराष्ट्रातच सर्वात जास्त पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे. मग आम्ही पाण्याचं व्यवस्थापन काय केलं आणि कसं केलं? माणसं साधा विचार करतायत की पृथ्वीचं वातावरण तापत चाललंय, आपण झाडं लावली पाहिजेत, नळ दुरुस्त केले पाहिजेत, पाणी वाचवलं पाहिजे, म्हणून पक्ष्यांना पाणी ठेवू. ही वाक्य जी काही समाजामध्ये चांगली माणसं आहेत म्हणू आपण, त्यांच्या तोंडून अशी वाक्य येतात. बाकीच्यांच्या तर ही गोष्ट गावीसुद्धा नाही. आणि ही माणसंसुद्धा एवढं बोलून बाकी गोष्टी सरकारवर सोडून देतात आणि आपलं दैनंदिन जीवन सुरू ठेवतात. मग असे प्रश्न गंभीर होत चाललेले सुटणार आहेत का? हा आता सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या पुढे येत आहे. आता साधारण पाहूया आपण की जगात काय चाललंय. ऑस्ट्रेलियामध्ये आता तुम्ही पाहत असाल, ऑस्ट्रेलिया हा शीतपट्ट्यामध्ये येणारा खंड आहे, देश पण आहे. या शीतपट्ट्याचं तापमान फक्त 25 वर्षापूर्वी 0 आणि 0 सेंटीग्रेड होतं. लाखो वर्ष स्थिर तापमान होतं. आज ऑस्ट्रेलियाचं तापमान 49 ते 50 सेंटीग्रेडपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि ऑस्ट्रेलियात वणवे, मोठ्या प्रमाणावरती पक्षी, करोडोच्या संख्येने मासे, कांगारूंसारखे प्राणी मृत झाले, जंगली घोडे मृत पावले. हे गिरीश राऊतांचं पुस्तक आहे, कॅटॅस्ट्रॉफिक ग्लोबल वॉर्मिंग, ह्युमन अँड लाईफ ऑन द वर्ज ऑफ एक्सटेन्शन. या पुस्तकामध्ये त्यांनी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हे ऑस्ट्रेलियामध्ये घडलं. हजारोच्या संख्येने प्राणी मृत अवस्थेत आढळले, मोठ्या प्रमाणावर वणवे लागले. खाली जे चित्र दिलं आहे ते गेल्या वर्षीचं आपल्या तामिळनाडूमधलं आहे. उष्णतेच्या लाटेत पक्ष्यांचा खच पडला आहे. ही स्थिती या जीवमात्रांसाठी येऊ घातलेली आहे. तुम्हाला मी एक विनंती करते की तुमच्याकडे जर व्हॉट्सअप नंबर असतील तर द्या. ही पुस्तिका ईमेल ID ने किंवा व्हॉट्सअपवर पाठवली जाऊ शकते. म्हणून आता आपण पाहतो की सिरिया, ह्या सौदी अरेबिया, रियाद यासारख्या देशांमध्ये प्रचंड पाऊस, बर्फवृष्टी होत आहे. पूर्ण चक्र मोडलंय. अभिसरण प्रक्रिया पूर्णतः बिघडलेली आहे. आता याची जाणीव मात्र युरोप, अमेरिकेमध्ये झाली आहे. युरोपात अनेक देशांमध्ये विद्यार्थी आंदोलनाला उभे राहिले आहेत. विद्यार्थी शाळेतच जात नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ज्या भविष्यासाठी आजच्या वर्तमानात शिक्षण घेतोय ते भविष्यच आमच्यासाठी नाही, तर आम्ही शिक्षण का घ्यावं असा त्यांचा सरकारांना प्रश्न आहे. त्यामुळे नेदरलँडच्या पंतप्रधान जे आहेत त्यांनी तर त्यांच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. एवढी जनजागृती युरोप, अमेरिकासारख्या देशांमध्ये चालू आहे. हॉलंडला 40,000 विद्यार्थ्यांचा मोठा मोर्चा निघाला की तापमान वाढ, लक्ष द्या सरकारांनो, आमचं जीवन धोक्यात आलं आहे. आता आपण लक्षात घ्यायला पाहिजे की इथे मी बोलते, तुम्ही युरोपच्या गोष्टी का सांगत असाल असाही प्रश्न होतो. मला एक सांगायचं, आपण कुठे राहतो. जर मी तुम्हाला विचारलं की तुम्ही कुठे राहता तर काय उत्तर असेल?
तुम्ही कुठे राहता? पुण्यालात राहताय. माझं बालपण डहाणूला गेलं. माझं आता सासर मुंबईचं आहे. मी मुंबईत राहते. मी आज इथे पुण्यात आली आहे. मी युरोपच्या गोष्टी सांगते. कुठे राहतोय आपण? पृथ्वीवर राहतोय. आपण पृथ्वीवर राहतोय आणि विश्वाच्या अफाट सागरात पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे जिथे जीवन आहे. या जीवन घडणीसाठी 480 कोटी वर्ष पृथ्वीला लागली आणि 480 कोटी वर्षाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यावर ही मानवजात उत्क्रांत झाली आणि आज तुम्ही आम्ही जिथे आपण बोलतोय ऐकतोय ही पृथ्वीची देणगी आहे. तिच्या जडणघडणीमुळे हे शक्य झालं, अन्यथा असं जग नसतं. आता आपण थोडं मागे वळून पाहू, कारण आता जे काही घडतंय तो इतिहासात डोकावलं नाही तर समजणं थोडं कदाचित कठीण जाऊ शकतं. म्हणून 480 कोटी वर्षापूर्वी सूर्यापासूनच सुटलेला हा गोळा हा विशिष्ट अंतरावर विशिष्ट वस्तुमानाचा विशिष्ट आकारमानाचा त्या स्थितीतच फिरू लागला. तो त्या कक्षेतच वळला, म्हणून ऋतुचक्र आले, म्हणून तापमान तशा पद्धतीचं मिळू शकलं, म्हणून पृथ्वी हा एक जीवाने रसरसलेला असा एकमेव ग्रह या विश्वात सापडला. ही मोठी पृथ्वीची देणगी आहे. साधारण 70 कोटी वर्षापूर्वी पृथ्वी हा केवळ एक बर्फाचा गोळा होता आणि तो करोडो वर्ष तसाच बर्फाचा गोळा राहिला. आपण म्हणतो भूकंप झाले तर प्रचंड हानी होते, पण भूकंप होत राहिले म्हणून लावारस बाहेर पडला, म्हणून तो बर्फ वितळला, म्हणून जीवसृष्टी इथे येऊ शकली. साधारण 45 कोटी वर्षापूर्वी सागराकडून जीव वनस्पती पेशी अमिबासारखा एकजीव पेशी वाढू लागला आणि त्यातूनच वनस्पती पेशी ज्या आहेत त्या शेवाळांपासून पुढे वाढत गेल्या. या वनस्पतींनी मोठ्या प्रमाणावर वातावरणातला कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतला आणि मग प्राणीसृष्टी वाढायला लागली. ती अमिबासारख्या एकपेशीयपासून हत्ती, गेंडे, जिराफांपर्यंत प्रचंड महाकाय प्राण्यांपर्यंत बहुपेशीय असे जीव तयार झाले. 20 कोटी वर्षापूर्वी डायनोसॉर, जुरासिक युग असं त्याला म्हटलं जातं, ते होतं. पुढे संशोधन होत गेलं. लाखो वर्ष, 60 लाख वर्षापूर्वी साधारण वानराच्या पासून माणसाची निर्मिती झाली आणि 2 पायावर उभा राहणारा हा माणूस पुढे अस्तित्वात आला. हे आदिमानव म्हणून जगत असताना गतीचा, चाकाचा शोध लागला, अग्नीचा शोध लागला. हे झालं खऱ्या अर्थाने संशोधन. परंतु या भटकं जीवन जगत असताना निसर्ग कशा पद्धतीने अन्न तयार करतो हे मानवाने पाहिलं आणि त्याने निसर्गाला धरून अन्न उत्पादन कसं करायचं हे अन्न उत्पादनाची निर्मिती सुरू केली. हे अन्न निर्मिती करताना तो एका जागी स्थायिक झाला आणि तो निसर्गाकडून शिकत असताना शेती हे कृषीयुग जे आपण त्याला म्हणतो ते 10 ते 12 हजार वर्षापूर्वी साधारण तो कृषीयुगात आला. शेती करताना त्याला एका जागी स्थिर राहावं लागलं. त्याची भटकंती बंद झाली आणि यातूनच या शेतीसाठी माणसांची गरज लागायला लागली आणि यातून कुटुंब व्यवस्था जन्माला आली. कुटुंब व्यवस्थेतून समाज व्यवस्था जन्माला आली. समाज व्यवस्थेतूनच ग्रामीण स्वयंपूर्णता जी काही होती ती त्या काळात आपण मिळवली आणि अशा पद्धतीने स्थिर जीवन जेव्हा मानवाला मिळालं तेव्हा त्याने पुढे
कला आत्मसात केल्या. हस्तकला, शिल्पकला, वास्तुकला आहेत, लेखनकला, ह्या सगळ्या कला मानवाला याच काळात अवगत झाल्या. आणि हे कृषीयुग साधारण 10 ते 12,000 वर्ष चालू राहिलं आणि पुढे आलं ते 250 वर्षापूर्वीचं यंत्रयुग. कृषीयुग हा भारतासाठी सर्वात महत्त्वाचा काळ होता आणि कृषीयुग भारतच सगळ्यात छानपैकी राबवू शकला होता. आता आपण पाहूया की इथे जे अन्न आपण ठेवलं आहे ते विक्रीसाठी आहे. हे अन्न विषमुक्त केलेलं आहे. आता हे कोणी पिकवलं? हे अन्न निसर्गाने पिकवलं. ही पृथ्वीची देणगी आहे, ही पृथ्वीची क्षमता आहे. परंतु असं विषमुक्त अन्न पृथ्वी देतच होती. मग आम्हाला अशी चळवळ का राबवावी लागते, का उभारावी लागते, याचा विचार आपण करायला पाहिजे. याला कारण काय घडलं? 250 वर्षापूर्वी यंत्र आलं. कोपर्निकस, गॅलिलिओ सारख्या संशोधकांनी, वैज्ञानिकांनी पृथ्वी धर्मगुरूंचं वगैरे म्हणणं असं होतं की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, पण यांनी नाही म्हटलं. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सत्य सांगण्यासाठी ब्रुनोला तर जाळलं गेलं. कोपर्निकसने ते सत्य सांगण्यासाठी मोठी शिक्षा भोगली, पण सत्य आणि सत्यच सांगितलं. हे खरे वैज्ञानिक होते जे सत्यासाठी स्वतःचं बलिदान करायलाही तयार होते. पुढे आले, म्हणजे हे होतं 15व्या शतकातली गोष्ट. त्यानंतर 1554ची कोपर्निकस गॅलिलिओची गोष्ट होती. 1754ला 200 वर्षानंतर जेम्स वॅटचं पहिलं यंत्र आलं. वाफेचं इंजिन बनवलं गेलं. जेम्स वॅटने मानवी हितासाठी जरी कार्य केलं तरी पाण्याची वाफ तयार करताना मोठ्या प्रमाणावर इंधन लागणार आहे हे जेम्स वॅटच्याही लक्षात आलं नाही आणि तंत्रज्ञान इंजिनाच्याने पुढे चालू राहिलं. त्यानंतर 100 वर्षाने एडिसन आला. एडिसनने बल्बचा शोध लावला. एडिसनलाही हे समजलं नाही, प्रामाणिक आपल्या ठिकाणी असूनसुद्धा, की वीज निर्माण करताना कोळसा, तेल, वायू ह्या गोष्टी लागल्यावर वातावरणात याचा काय परिणाम होईल हे एडिसनच्याही लक्षात आलेलं नव्हतं. या सगळ्या गोष्टी ह्या यंत्रापुढे, विज्ञानाच्या नावाने पुढे तंत्रज्ञान पुढे येत गेलं आणि यातून कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होत गेलं. कार्बन उत्सर्जनामुळेच पृथ्वीच्या जडणघडणीमध्ये पूर्णतः बदल होत गेला. हरितद्रव्यांचा नाश होत गेला. उत्पादन पद्धत बदलली गेली आणि वस्तुनिर्मिती मोठ्या प्रमाणावर जी झाली त्याच्यात सामाजिक बदलसुद्धा होताना आपल्याला दिसले. पुढे औद्योगिकरण, शहरीकरण पुढे येत गेलं आणि अर्थव्यवस्था नावाची गोष्ट पुढे आली. हे नवं रूप याने संपूर्ण जग जे आहे ते ढवळून निघालं आणि आता आपण त्या गोष्टीला प्रगती म्हणतो, त्या गोष्टीला आपण विकास म्हणतो आणि आपण धावत सुटलो. एक जीवनाचा दर्जा मिळाला म्हणून त्याला आम्ही नाव दिलं जीवनशैली म्हणून. यंत्रासाठी कच्चा माल लागला आणि कच्चा माल घेताना आपण पृथ्वीच्या निसर्गाचे अनेक लचके तोडत गेलो. वातावरणात कार्बन डायऑक्साईड वायू सोडत गेलो आणि वातावरणात कार्बन डायऑक्साईड वायूचे गुणधर्म तुम्हाला माहिती आहेत की तो उष्ण आहे आणि उष्ण असल्यामुळे तो हवेला तापवतोय. तो जड आहे, तो हवेतच राहतो. त्याचं आयुष्यमान हे 600 ते 800 वर्षपर्यंत आहे. म्हणजे 1750ला जो पहिला कार्बन डायऑक्साईड यंत्रातून निघाला
तो आजही वातावरणात तसाच साचून आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपण जी शेती करतोय ती शेती उत्कृष्ट होती, ती विषमुक्तच होती. मग रसायनं आली कुठून, हा विचार आपण करायला पाहिजे. भारतीय शेती उत्कृष्ट शेती होती. जो कृषी युगामध्ये अनेक कला विकसित झाल्या, औद्योगिकरण पुढे आलं, औद्योगिकरणामध्ये मोठ्या प्रमाणावरती वस्तू निर्मिती झाली, त्यातून मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवाद उदयाला आला. राष्ट्रवादातून साम्राज्यवाद, वसाहतवाद, हे ब्रिटिशांचे युरोपियन राष्ट्र पुढे येत गेले आणि जगभर साम्राज्यवाद लादला. यातूनच युद्धसारखी 2 महायुद्ध जगावर लादली आणि या महायुद्धामध्ये जी रसायनं होती, जी स्फोटकं बनवण्यासाठी वापरली गेली, ही रसायनं युद्ध संपल्यावर त्याचं करायचं काय हा प्रश्न यांच्यापुढे उभा राहिला आणि जगभरच्या शेतीत रसायनं ओतण्याचं काम सुरू झालं. 200 वर्ष, जवळजवळ 100 वर्ष युरोपामध्ये हे झालं आणि स्वातंत्र्यानंतर आपल्या भारतात ही गोष्ट होऊ लागली. आपल्याकडे उंच अशी पिकं होती, ज्याच्यामध्ये गुराढोरांचाही विचार केला होता. यांनी या देशात हरितक्रांतीच्या नावाने जी रसायनं आणली, ती आपल्या मूळ पिकांना, पिकं जी आहेत ती आडवी पडायला लागली. मग ही रसायने आपल्या पिकांना तोंड देत नाहीत, म्हणून त्यांनी थायलंडसारख्या ठिकाणाहून बुटक्या जाती संकरित बियाणे आणली. आता ही संकरित बियाणं आमच्या इकडच्या कीटकांना तोंड देत नाहीत, म्हणून मग कीटकनाशकं आणली. इकडचे कीटक गेले, पण तण वाढायला लागलं आणि तणनाशकं आणली. पुढे तणाबरोबर बुरशी वाढायला लागली, म्हणून बुरशीनाशकं आणली आणि रासायनिक खतं, कीटकनाशकं, तणनाशकं, बुरशीनाशकं मोठ्या प्रमाणावर आम्ही शेतीत एकामागोमाग ओतू लागलो. आणि त्याच वेळेला औद्योगिकरणामुळे शहरही वाढत होती आणि या शहरांना अन्न पुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांना सुद्धा यात ओढलं गेलं. आणि बारमाही शेती कशा पद्धतीने करायची याचा उदो होऊ लागला आणि शेतकरी सुद्धा या बारमाही शेतीत आणि या रासायनिक शेतीत अडकला. कारण यातून करन्सी नावाची गोष्ट त्यांच्या ठाई सुद्धा येऊ लागली. आता अशा पद्धतीची शेती जी एवढ्या मोठ्या प्रमाणावर ती रसायनं ओतल्यावर ती टणक होत गेली, तिला पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर लागायला लागला, म्हणून धरणं आली, नद्या अडवल्या गेल्या. नद्या लाखो वर्ष वाहत होत्या, त्या सर्वांच्या पाण्याची भूक तहान मिटवत होत्या. फक्त मुठभरांसाठी धरणं आली आणि यातून शेती उत्पन्न करायला लागले. शेती जमीन कडक होत गेली, म्हणून ती नांगराला दाद देईना. त्यावेळेला ट्रॅक्टर जन्माला आलं आणि ट्रॅक्टरसाठी इंधन लागायला लागलं आणि शेतकरी इंधनासाठी त्याचा अधिकचा उत्पादन खर्च वाढीस लागला. बियाणे, रासायनिक खतं हे सगळं विकत घेत असताना उत्पादन खर्च वाढत राहिला आणि उत्पन्न मात्र घटत गेलं, कारण शेती उद्ध्वस्त होत चालली होती. आता अन्न उत्पादन होणारच नाही ही स्थिती आली आहे तापमानवाढीमुळे, म्हणून आत्महत्यांचा कल जो आहे तो आता वाढताना दिसतोय. शेतकरी शहरीकरणासाठी अन्न उत्पादन करायला लागला, तो भुकेसाठी अन्न तयार करत होता, तोपर्यंत तो त्याच्या वाट्याला आत्महत्या कधी आल्या नाहीत. तो बाजारपेठेसाठी धान्य बनवायला लागला आणि तो आत्महत्याच्या वाटेवर गेला. आपण म्हणतो की शेतकरी हे अन्न उत्पादन करतो आणि तो शहरांना विकतो, शहरातून पैसा, ही गोष्ट पैसा मिळवतो आणि या पैशातून करतो काय, तर या पैशातून तो शहराने निर्माण केलेल्या गोष्टी, ज्या
टी व्ही, फ्रीज, मोटार, विमानसेवा, मोबाईल अशा सगळ्या आणि वस्तू या सगळ्यांच्या तो मोहात पडला आणि ह्या गोष्टी तो विकत घ्यायला लागला. यासाठी त्याला पैशाची गरज लागू लागली आणि याला आम्ही म्हणतो की आम्ही आमचा उदरनिर्वाह करतो. उदरनिर्वाह या माणसाच्या टिचभर पोटासाठी मुठभर अन्न लागतं, परंतु या वस्तू विकत घेण्यासाठी जी करन्सी लागते त्याचा तो निर्वाह करतोय, त्याला त्याने उदरनिर्वाह असं म्हटलेलं आहे. आम्ही निसर्गावर विजय मिळवला या आवेशात आपण गेलो आणि निसर्गालाच तुच्छ लेखायला लागलो. जे तत्व आपल्याला जगवते त्या तत्वाबद्दल आम्ही अनादर तयार मनात झाला, निर्माण झाला. आज हे तत्वच आमच्यामध्ये तुम्हामध्ये काम करतंय. माझं हृदय चालतंय, माझं हृदय मी नाही चालवते, माझा श्वास चालू आहे, माझ्यामध्ये करोडो पेशी काम करत आहेत, पण हे मी घडवत नाही, हे तत्व काम करतं. मग आमच्यामध्ये मीपणा कुठून येतो, हा अहंकार कुठून येतो. आम्ही म्हणतो की आम्ही झाडं लावली पाहिजेत. झाडं तर प्रत्येकाने लावायला हवीत, पण झाडं कापण्याचा जो वेग आहे तो आम्ही थांबवला पाहिजे. पृथ्वी अजूनही पाऊस पडतोय, पृथ्वी तिचं काम करेल आणि तिचा छोटासा भाग जरी सोडून दिला तरी जंगलं परत वाढतील. जंगल जे उत्पादन करेल ते मानवाने कितीही प्रयत्न केला तरी त्याच्या तोडीचं होऊ शकणार नाही. आपण या तत्वाला नाकारतोय आणि आम्ही मोटार, यंत्र, विमान, सिमेंट, स्टील या सगळ्या गोष्टींच्या मोहात पडलोय, जिथे जीवनच या गोष्टींमुळे नसणार आहे. आणि हे समजून सुद्धा आम्ही जर म्हणू की आम्ही आता कसं जगायचं हे जर नाकारलं तर हे पूर्णतः अतार्किक आहे. म्हणजे याचा अर्थच आम्ही प्रश्न विचारून पळ काढतोय असंच होऊ शकतं. आता आपल्याला काय निवडायला पाहिजे हे लक्षात घ्यायला पाहिजे. जे शाश्वत आहे आणि जीवनशैली ही आमची कृत्रिम व्यवस्था आहे. साधारण मी असं म्हणेन की हे तुम्ही म्हणत असताना असं का सांगताय, तर उदाहरण घेतली, एक दोन उदाहरणं पाहूया. वीज जर बनवायची झाली, केवळ भारतामध्ये कोळशावरून वीज तयार करताना रोज या देशात 15 लाख टन कोळसा जाळला जातोय आणि 24 लाख टन इतका कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणात सोडला जातोय. 7 ते 8 लाख टन इतकी राख दऱ्याखोऱ्यांमध्ये फेकली जाते रोज एका फक्त भारत देशामध्ये. केवळ कोळशावरच्या विजेवरनं एवढं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वातावरणात जात आहे आणि 60,000 टन इतकं पाणी रोज घेऊन वापरलं जातं याच्यासाठी. सिमेंट आहे, साधारण पाहिलं तर 1 टन सिमेंट बनवलं तर अर्धा टन इतका कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणात जातोय आणि 2000 टन कॉन्क्रीटसाठी पाणी लागतंय. मग पाणी यासाठी होतं का हा विचार करायला पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड वायूची निर्मिती केली जाते रोज. पाणी वाचवा, पाणी वाचवा असं आपण म्हणतोय, पण सिमेंटसाठीच केवळ 10% जे पिण्यायोग्य पाणी आहे त्यातलं 10% पाणी हे सिमेंटसाठी वापरलं जातं आहे. आपण म्हणतोय की प्लॅस्टिक बंद केलं पाहिजे, प्लॅस्टिक बंदच केलं पाहिजे. मी त्याचं समर्थन नाही करत आहे, पण गेले 60 वर्षापासून प्लॅस्टिक चालू आहे. त्या 60 वर्षामध्ये प्लॅस्टिकचं उत्सर्जन, कार्बन उत्सर्जन जे आहे ते 800 कोटी टन आहे, जेव्हा की सिमेंटचं हे 800 कोटी टन इतकं फक्त 2 वर्षात आहे. आणि सिमेंटवर कोणीही बोलत नाही. हा मोठा एक प्रश्न आहे. तर कोळसा वस्तुनिर्मिती आहे, कोळशावरची वीज आहे, अणुभट्टी आहे, कारखाने आहेत, यासाठी करोडो टन पाणी वापरलं जातं आहे
आणि करोडो टन इतका कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणात सोडला जातो आहे. शेतीमध्ये ऊस लावला जातो आहे, ऊसासाठी प्रचंड प्रमाणावरती पाणी लागतं आहे. हे ऊस कशासाठी आहे? तर साखर कारखान्यांसाठी. साखर कशासाठी आहे? केवळ आपल्या चहा वगैरेसाठी नाही, मिठायांसाठी नाही, तर ते चॉकलेट्स आणि कोल्ड्रिंक्स कंपन्यांसाठी साखर बनवली जाते आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा केला जातो आहे. आपण म्हणतोय की आम्ही पाण्याचं व्यवस्थापन केलं. 1947 साली जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा फक्त ते पण ब्रिटिशांनी हस्तक्षेप केला होता म्हणूनच आणि म्हणून 250 गावात फक्त पाण्याचं दुर्भिक्ष होतं. आज 3.25 लाख गावांमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे. मग आम्ही कुठल्या पद्धतीने पाण्याचं व्यवस्थापन केलं याचा आपण विचार करायला पाहिजे. जे केलं ते चुकलं. माघार घेणं हेच गरजेचं असताना आम्ही अतिरेकी बुद्धीचा कळस गाठून नदी जोड प्रकल्प पुढे राबवण्याचा प्रयत्न करतोय. हा आमचा हट्टपणा आहे, हेच त्याच्यातून दिसेल. ही अर्थव्यवस्था चालवण्यासाठी ही सगळी धडपड होताना दिसते. आता तुम्ही जी विषमुक्त अन्नाची जी चळवळ सुरू केलेली आहे, म्हणजे अन्नातून विष काढून टाकण्याची चळवळ आहे. कुठे आपल्या शरीरात विषमुक्त अन्न गेलं पाहिजे. मग आपण विचार करायला पाहिजे की पृथ्वी हे एक शरीर नाही का? मग पृथ्वी जर शरीर आहे, ते जीवांनी रसरसलेलं आहे, अशा जीवांना अशा पृथ्वीवर आम्ही रसायनं फेकू शकतो का? कुठल्या नैतिकतेच्या आधारावर आम्ही अशा पद्धतीच्या इतर जीवांना औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे रसायनं देत चाललेलो आहोत? 100 वर्षापूर्वी 20 कोटी जीवजाती होत्या. जीवजाती, त्यातला फक्त माणूस प्राणी, आणि तोही स्वतःला आधुनिक समजणारा हा प्राणी, याला अशा पद्धतीने जगायचं आहे म्हणून त्याने आज स्वतःसह जीवसृष्टीला संपवत चाललाय हे त्यालाच माहीत नाही आहे. इतकं करून जर आम्ही म्हणू की आम्ही आमच्या मुला-नातवंडांसाठी करतोय हे सगळं, तर तुम्हाला कल्पना आहे का की मुला-नातवंडांचं आता पुढचं आयुष्यच नसणार आहे. आम्ही त्यांच्यासाठी काही करणं सोडा, आम्ही त्यांचे गुन्हेगार आहोत हे पहिलं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता तापमानवाढ अपरिवर्तनीय झाले ह्याचे वैज्ञानिक अहवालच तसे आले आहेत. हे मला सांगायचे आहेत. एक अहवाल इथे आहेत आणि हे विज्ञान म्हणतं म्हणून समजून घ्यायला पाहिजे. मे 2015 ला कार्बन डायऑक्साईड वायूची मात्रा 400 ppm इतकी आपण ओलांडलेली आहे. 400 ppm म्हणजे 1 ppm म्हणजे 300 कोटी टन इतका कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणात जातोय. मे 2015 ला जेव्हा 400 ppm ची मात्रा ओलांडली आणि 43% इतकी कार्बन डायऑक्साईड वायू वाढला वातावरणामध्ये 1750च्या तुलनेत. म्हणून वैज्ञानिकांच्या दबावाखाली डिसेंबर 2015 ला पॅरिस करार झाला. हा ऐतिहासिक पॅरिस करार, जो 196 देशाचे राष्ट्रप्रमुख पॅरिस येथे एकत्र आले, आणि या कराराचं उद्दिष्टच मुळी हे आहे की जीवसृष्टीसह मानवजात वाचवायची असेल तर 1750च्या तुलनेत, 1750 का म्हटलं जाते कारण तेव्हापासून यंत्र आलं. 1750च्या तुलनेत आपल्याला पृथ्वीचं सरासरी 2 अंश सेंटीग्रेडचं तापमान रोखायचं आहे. 2 अंश सेंटीग्रेडचं तापमान रोखायचं आहे ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. हेच पॅरिस कराराचं उद्दिष्ट असतानाच ऑगस्ट 2016 ला जागतिक हवामान संघटनेचा दुसरा अहवाल आला की पृथ्वीचं सरासरी दरवर्षी 1.25 अंश
सेंटीग्रेड इतकं तापमान वाढत चाललेलं आहे. म्हणजे 1 पंचमांश दरवर्षी तापमानात वाढ, याचा अर्थ 16ला 1 पंचमांश म्हणजे आपण शतांश मध्ये धरला तर 0.20 ची वाढ. ही 0.20 ची 16ला वाढ होते, 17ला 0.20, 18ला 0.20, 19ला 0.20 आणि 20-21च्या काळात 0.20 ची वाढ जर धरली तर आपण कधी नव्हे पृथ्वीच्या उत्क्रांतीच्या टप्प्यात न घडलेली गोष्ट म्हणजे 1 अंश सेंटीग्रेडचं तापमान फक्त आपण 5 वर्षामध्ये क्रॉस करतोय. आणि जेव्हा की 1750 पासून 2015 पर्यंत 1.2 ची वाढ आम्ही केलेली आहे. आता 1.2 ची ही वाढ आणि या 2020-21च्या काळामध्ये 1 अंश सेंटीग्रेडची वाढ म्हणजेच पॅरिस करार जे 2 अंश सेंटीग्रेडची तापमान रोखण्याचा प्रयत्न करते तो करार अयशस्वी ठरतोय. आम्ही 2020-21च्या काळातच 0.2 अंश सेंटीग्रेडच्या पुढे जातोय. याचा अर्थ मानवजात जीवसृष्टीसह संपुष्टात येते. पॅरिस कराराचं उद्दिष्ट अयशस्वी ठरते. जागतिक हवामान संघटनेचा अहवाल पर्यावरणीय विभाग हे दरवर्षी 35 मैल वेगाने पुढे सरकत चालल्यात. म्हणजे क्लायमेट झोन ज्याला म्हटलं जातं, विषुववृत्ताकडून समशीतोष्ण कटिबंधाकडे, समशीतोष्ण कटिबंधात असलेली जीवसृष्टी शीतकटिबंधाकडे, शीतकटिबंधातून अतिशीत कटिबंधाकडे सरकत चाललेले आहेत. आणि उत्क्रांतीच्या टप्प्यावर या जीवजातींनी प्रचंड प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःला अनुकूल बनवून त्या परिस्थितीशी जुळवून घेऊन स्वतःचे अधिवास निर्माण केले. या जीवजाती इतक्या वेगाने दरवर्षी सरकू शकणार नाहीत. याचा अर्थ या जीवजाती त्या वर्षी नष्ट होत आहेत. आणि आज रोज या पृथ्वी तलावावरून 950 जीवजाती कायमच्या नष्ट होत आहेत. पुढे 23 मार्च 2017ला जागतिक हवामान संघटनेचा एक रिपोर्ट आला. त्यांनी त्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की आमचं आकलन वातावरणाच्या संदर्भात संपलेलं आहे. ॲबनॉर्मल इज अ न्यू नॉर्मल. जे अघटित आहे ते सातत्याने घडत आहे. वातावरणासंबंधी आम्हाला आता कुठलाही निष्कर्ष सांगता येणार नाही. आणि याच्यावर शेवटचा एक रिपोर्ट आला 6 नोव्हेंबर 2017ला. जागतिक हवामान संघटनेचा पॅरिस करार झाला, पण प्रत्येक राष्ट्राध्यक्ष नेदरलँड, जर्मनीसारखे देश सोडले तर प्रत्येक राष्ट्रप्रमुख हा कार्बन एमिशन प्रचंड प्रमाणावरती करत आहेत. आपल्या देशातही तेच चालू आहे. आणि आम्ही पॅरिस करारावर सह्या केल्यात, मात्र पॅरिस करार पाळत नाही. आणि हा पॅरिस करार पाळला जात नाही म्हणून जागतिक हवामान संघटनेने जर्मनीतील बॉन येथे परिषद घेतली. पुन्हा राष्ट्राध्यक्षांचं लक्ष वेधण्यासाठी की लक्ष द्या. त्यातील जागतिक हवामान संघटनेचे प्रमुख वैज्ञानिक पेटरी टल्लास यांनी म्हटलंय की तापमान वाढ अपरिवर्तनीय झालेली आहे. किमान 50 वर्ष तापमान याच गतीने वाढणार. याचा अर्थ त्या दिवशी मानवजात नष्ट झाली. आज तर ठरलं औद्योगिकरण, शहरीकरण असंच चालू राहिलं तर मानवजात नष्ट झाली याच्यावर वैज्ञानिक शिक्का झालेला आहे. फक्त वैज्ञानिक भाषेमध्ये ते सांगत असतात आणि आमची प्रसारमाध्यमे आम्हाला सांगत नाहीत म्हणून हे कोणाला माहीत नसेल. पण हे वैज्ञानिक सुद्धा बिरबलाच्या गोष्टीतला आहे ना की पोपट मेला पण बादशहाचं आवडत आहे म्हणून पोपटाला पोपट मेला ही बातमी बादशहाला द्यायची नाही. ती स्थिती आज वैज्ञानिकांची आहे. वैज्ञानिक विज्ञानाची भाषा वापरतात, सत्य निष्कर्ष सांगत नाही. 0.20 ची दरवर्षीची वाढ आणि तापमान वाढ अपरिवर्तनीय होणं आणि किमान 50 वर्ष तापमान याच गतीने वाढणं
याचा अर्थ आणि याचा निष्कर्ष हा एकमेव आहे की येत्या 60 ते 70 वर्षामध्ये मानवजात जीवसृष्टीसह क्रमशः नष्ट होते आणि 10 वर्षाची आजची पृथ्वी तलावावरची पिढी ही शेवटची पिढी ठरते हे सांगावं लागतंय. हे वैज्ञानिक अहवाल सांगतायत. आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जर खरंच विज्ञानवादी असू तर विज्ञान काय म्हणतं हे समजून घ्यायला पाहिजे. आम्ही संस्कृतीच्याही गोष्टी सांगतोय, पण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, आमचे ऋषीमुनी पृथ्वीला चरणस्पर्श झाला तरी तिची क्षमा मागत होतो. समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श शमश्वमे असं जेव्हा म्हणतो, ही भारतीय संस्कृती होती. आज या पृथ्वीने तिचं हरितद्रव्यरूपी वनस्पती जंगलं जी आहेत हे तिचं वस्त्र आम्ही कापत तोडत चाललोय. आम्ही तिला नग्न करत चाललो आहोत. पर्वतरूपी तिचे स्तन आहेत तेही आम्ही आमच्या बांधकामांसाठी कापत तोडत चाललो आहोत आणि आमच्या विषय वासनाच्या भोगलोलूप जीवनशैलीसाठी वस्तूंच्या मोहात पडल्यावर मोटार, मोबाईल, टीव्ही, यंत्र एकूण एक काय प्रत्येक वस्तूच्या मोहात पडल्यामुळे आम्हाला प्रचंड प्रमाणावर धातू लागतोय आणि आम्ही आता तिचा धातूसाठी गर्भही ओरभडून काढतोय आणि धातू उत्खनन मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे. आणि आम्ही स्वतःला विज्ञानवादी समजतोय, बुद्धिवादी समजतोय, बुद्धी प्रामाण्यवादी काय आणि आम्ही आधुनिक माणूस काय आणि स्वतःला प्रचंड मोठ्या सगळ्या मोठी पदं व्याख्या लावून घेतलेल्या आहेत. खरंच आज विचार करण्याची गरज आहे की आपण खरोखर खऱ्या अर्थाने आधुनिक किंवा विज्ञानवादी आहोत म्हणजे काय, हा विचार व्हायला इथे पाहिजे. भारतीय संस्कृती अव्याहतपणे 10-12 हजार वर्षापासून सुरू राहिली आजपर्यंत, कारण तिचा साधेपणा म्हणजे गरिबी नाही आणि तिचं होतं शहाणपण म्हणजे मागासले पण नाही. भारताला सुद्धा यंत्र शोधता आलं असतं हे हिंद स्वराजमध्ये गांधीजी म्हणतात, पण भारताने कणादाने पदार्थ कणाने बनतो हे कणादाने सांगितलं. कपिल तंत्रज्ञानाच्याच पुढे जात होते, परंतु शंकराचार्यांनी ते समजलं आणि त्यांनी ते थांबवलं. पृथ्वीच्या कुठल्याही घटकाला हात लागता कामा नये, नाहीतर भारताला यंत्र शोधता आलं असतं, परंतु ते थांबवलं गेलं. कारण आमचं अध्यात्म की मानवजात जर वाचवायची असेल तर उत्तर भारताकडेच आहे. कारण भारतीयांनी जी शेती संस्कृती राबवली तेच तिचं उत्तर आहे. अन्यथा भारतीयांनी जर पाश्चात्यांचं अंधानुकरण सुरू ठेवलं तर जगाच्या दृष्टीने भारताची लोकसंख्या पाहिली तर जगाच्या वाचवण्याची ताकद तर भारताकडे आहेच, पण विनाश करण्याची ताकद सुद्धा भारताचीच असेल हे मला सांगावंसं वाटतं. तर आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्यावर लोक म्हणतायत की म्हणजे आम्ही काय आता एवढं सगळं करून आधी मानव या स्थितीत अश्मयुगात जायचं का? अश्मयुग लाखो वर्षांचं होतं, यंत्रयुग 250 वर्षाचं युरोप अमेरिकेसारख्या ठिकाणी आणि फक्त 60-50 वर्ष भारतात हे यंत्रयुग सुरू झालं. या एवढ्या करोडो वर्षाच्या पृथ्वीच्या काळात बुडबुड्यासारख्या आयुष्याच्या मोहात आपण पडलोय आणि मधला जो हजारो वर्षाचा काळ कृषीयुगाचा होता याचा आपल्याला विसर पडला आहे. तेच आपल्याला आता शाश्वत जीवन स्वीकारावं लागेल आणि त्याच जीवनाकडे परतावं लागेल. अन्यथा तर
वाचू शकण्याची शक्यता आहे हा. अन्यथा वातावरणात गेलेला कार्बन डायऑक्साईड वायू हा मानवजात संपवण्यासाठी पर्याप्त आहे. आता उत्सर्जन कमी करण्याची वेळ नाही, उत्सर्जन शून्य करण्याची वेळ आलेली आहे. उत्सर्जन शून्य करणं याचाच अर्थ औद्योगिकरण आणि शहरीकरण विसर्जित करणं ह्याच एक निष्कर्ष निघतोय. धन्यवाद. आपण मला ऐकून खूप छान वाटलं. काही प्रश्न असतील ना तर मी बऱ्याच ठिकाणी जाते तेव्हा लोकसंख्या लोकसंख्या हा प्रश्न असतो. लोकसंख्या हा प्रश्न तर आहेच, तो थांबवणं सरकारवर सोपवून चालणार नाही. तो सरकारचा प्रश्न तसा नाहीच. आपण प्रत्येकाने जर ठरवलं आज आपण 1-2 मुलं जन्माला घालतोय, प्रत्येकाने जर फक्त 1 मूल जन्माला घातलं तर 20 वर्षामध्ये उतरंड तयार होते, जी अशी आहे 2-2-2-4 ती उतरंड खाली येईल. आणि लोकसंख्येच्या बाबतीत म्हणताना मी हे ठरवून मी एकाच मुलीला जन्म दिला. तर पृथ्वीची क्षमता अफाट आहे. उदरनिर्वाह ती महाकाय प्राण्यांचं करू शकते, वेल मासाला सांभाळू शकते, पोषण करू शकते. पण औद्योगिकरणातून जी विषमता तयार झाली, लाखो करोडांचं उत्पादन एखाद्या उद्योजकांच्या घरी असेल, गोदामात भरलेलं असेल, तर लाखो लोक उपाशी राहिले. त्यामुळे तर ती पृथ्वीची क्षमता नाही असं नाही, ती आमची विषमता आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. धन्यवाद प्रणाली. मला विचारायचं की जसं आता आमचा वसुंधरा स्वच्छता ग्रुप आहे, तो आम्ही झाडं लावणं, प्लास्टिक वापरू नका, पाणी वाचवा हे करतो, तर त्यातून कितपत साध्य होईल ह्या धोरणाप्रत यायला? म्हणजे शहरी वातावरण तुम्ही म्हटलं पूर्ण सोडून द्या. बघा, मी तुम्हाला म्हटलं की प्लॅस्टिक ही जी गोष्ट आहे ती किती त्या मानाने मी म्हणेल प्लॅस्टिकचं मी समर्थन करत नाही. प्लॅस्टिक वापर टाळा, पूर्ण बंद करा. पण प्लॅस्टिक 60 वर्षात 800 कोटी टन इतकं कार्बन उत्सर्जन केलं आहे, जेव्हा की हे 2 वर्षामध्ये सिमेंट करतं आहे. मग सिमेंटवर कोणी काहीच बोलत नाही आहे. हे का असं होतं आहे याचा विचार व्हायला हवा. तेल आहे, कोळसा आहे, याच्यावर प्रचंड प्रमाणात कार्बन उत्सर्जन होतं आहे. मी आत्ताच म्हटलं की कार्बन उत्सर्जन कमी करणं नाही, कार्बन उत्सर्जन शून्य करण्याची वेळ आली आहे. तर आपण वाचू शकू ही फक्त आशा निर्माण होऊ शकते. नाहीतर विज्ञानाचे अहवाल जे रिपोर्ट सांगित आहेत, मानवजात वाचणं अशक्य, आता कठीण होलं आहे. फक्त आपल्याला काम एवढ्यासाठी आता करायचं आहे की ते पुढे सरकेल आणि वाचण्याची आशा निर्माण होऊ शकेल. यासाठी ही सगळं कार्य जिथे जिथे प्रकल्प येत आहेत ते प्रकल्प थांबवणं, म्हणजे आज नाणार किंवा जैतापूर प्रकल्पच किंवा अडवण बंदर प्रकल्पच थांबवणं असं नाही, तर पृथ्वीवर कुठे रिफायनरी आली ना तरी ती थांबली पाहिजे. तुम्हाला कल्पना असेल की आपण वाहनातून, म्हणजे हे यंत्रयुग जे आपलं आलं त्यात आपण म्हणतोय हे निर्माण होण्यासाठी काय घडलं आहे, तर मोठ्या प्रमाणावरती कारखाने आहेत. कारखाने म्हणजेच उद्योग, वाहतूक आहे. त्या वाहतुकीत 45% वाहतुकीचा वाटा आहे कार्बन उत्सर्जनामध्ये. 45% वाट्यामध्ये 75% वाटा हा मोटारींचा आहे. आणि आम्ही सगळेजण मोटारींच्या मोहात आहोत. आणि मोटार हे आमचं स्टेटस आहे, कारण प्रसारमाध्यमातून हे आपल्यापुढे आणलं जातं. काही विषय माझ्याकडून राहिलेसुद्धा. जेम्स हॅन्सन, स्ट्रॉम्फ ऑफ माय ग्रँडचिल्ड्रन हे त्यांचं पुस्तक आहे. हे 2009 साली पुस्तक आलं. या पुस्तकात त्यांनी असं म्हटलं आहे की गेले 30 वर्ष आम्ही व्हाईट हाऊसला सांगतोय की वातावरण बदल होत चाललं आहे, तापमान वाढ पुढे सरकत चालली आहे. पण त्यामध्ये जेम्स हॅन्सन म्हणत आहेत की 30 वर्ष व्हाईट हाऊसला सांगूनसुद्धा लक्ष दिलं गेलं नाही.
ओबामा हे राष्ट्राध्यक्ष सोडले तर बहुतांशी राष्ट्राध्यक्ष हे ऑइल कंपनीचे मालक राहिले आणि तेल कंपनी, बांधकाम लॉबी एकत्र येऊन खाजगी वाहनांचा सुळसुळाट जगापुढे आणत आहेत. आणि त्यातलंच एक मोटार हे वाहन आहे जे मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्जन करते. आता एवढं सत्य यांनी जेव्हा पुस्तक रूपात जगापुढे आणलं तेव्हा त्यांना नासाच्या संचालक पदावरून काढून टाकण्यात आलं. सत्याची ही त्यांना शिक्षा. वेल्थ ऑफ नेशन हे ॲडम स्मिथचं पुस्तक. याच्यात हे 1776ला आलं. 1756ला यंत्र आलं जेम्स वॅटचं आणि 20 वर्षाने हे पुस्तक आणलं. माणूस हे इच्छांचं गाठोडं आहे, वासनांचं गाठोडं आहे असं ॲडम स्मिथ म्हणतात. आणि अर्थशास्त्र ह्याच्यावरच आधारित आहे. वापरा आणि फेका हीच अर्थशास्त्राची व्याख्या राहिली आणि याला आम्ही अर्थशास्त्राचे जनक म्हणतो. अर्थशास्त्र हा विषयच विकृतीवर आधारलेला आहे. म्हणजे साधं एखादं उदाहरण धरलं, जिथे विक्री होत नाही तिथे अर्थशास्त्र नाही. म्हणजे एखादा डोंगर आहे आणि त्या डोंगराची पाणी धारण करण्याची क्षमता आहे. तो नदीला जन्म देतो. त्या नदीच्या पाण्यावर प्रचंड जंगल आहे जे मानवजातीसह सर्वांचं पोषण करतं आहे, आरोग्य देतं आहे, चांगली हवा देतं आहे. परंतु अर्थशास्त्रामध्ये याला काडीमात्र किंमत नाही. पण ते जंगल कापा, विका बाजारात. अर्थशास्त्रात विक्रीची व्याख्या येते. ते तोडलं, नदी अडवली आम्ही, त्यानंतर आमचं आरोग्य बिघडलं, हवामान बदललं, आम्ही डॉक्टर वैद्यकीय सेवा सुरू केल्या, औषधं विकत घेतली, विक्री सुरू झाली. म्हणजेच GDP ग्रोथ ही जी संकल्पना आहे ती वाढीस लागते. असं हे विकृतीवर आधारलेलं अर्थशास्त्र आज GDPची वाढ आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक देश या स्पर्धेत उतरलेला आहे. आणि हे अर्थशास्त्र तुम्हाला महासत्ता बनवण्यापर्यंत नेते. आणि भारत आणि चीन हा तर मला वाटतं कार्बन उत्सर्जनात मोठ्या प्रमाणावर वाढ करतोय. जणू काही मानवजातीला नष्ट करण्याचा विडा उचलल्यागत. धन्यवाद. धन्यवाद ताई. माझा एक असा प्रश्न आहे. आता इथे आम्ही वसुंधरा स्वच्छता अभियानचे सगळे कार्यकर्ते आहोत. कोणी IT नोकरीला आहे, कोणाचा व्यवसाय आहे, रिटायर्ड आहे. तुम्ही म्हणताय ते अगदी मनाला पटतंय की म्हणजे कार्बन उत्सर्जनाला आपण त्याचा रेग्युलेटर आता कमी करणं नाही, ते बटन बंदच करण्याची वेळ आली. बरोबर. पण सध्याचे जे आमचं जे अर्थकारण किंवा जीवनशैली आहे ती ह्या सध्याच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर वगैरे अवलंबून आहे. ती कदाचित आम्हाला लगेच बंद करता येणार नाही. नोकऱ्या सोडल्या आता म्हणजे आज इथे असं खूप कमी लोक आहेत की ज्यांची आता गावाकडे घरं आहेत किंवा शेती आहे की ते जाऊन पुन्हा तिथे नव्याने सुरुवात करू शकतात. पण ते खरं तर आपल्याला आज तिथे आमंत्रित करण्याचं कारणच हे होतं की आज पुणेकरांनी पहिलं कुठलं पाऊल उचलावं. अगदी प्रॅक्टिकल तुम्ही म्हणताय तो म्हणजे ते उद्दिष्ट आहे, पण ते आम्हाला आज लगेच तुम्ही म्हणाल तर शक्य नाही आहे. तर आज आम्ही पहिली काय गोष्ट करावी? आज जर आपण पाहिलं तर जी स्थिती निर्माण झाली आहे ती तुमच्याही लक्षात आली आहे. परंतु आज आपण सार्वजनिक वाहतूक वापरू शकतो. आजच्या स्थितीला मोटार सोडू शकतात. त्यानंतर वीज जर एवढा प्रमाणामध्ये कार्बन उत्सर्जन करते तर त्याचं महत्त्व कळलं असेल तर वीज वापर अगदीच कमी करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या जीवनशैलीचा त्याग नाही म्हणता येणार, कारण तो अर्थव्यवस्थेने आपल्याला उपभोगवादी जीवनशैली दिलेली आहे.
तर खरं जीवन जर शाश्वत स्वरूपाचं आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला ही जीवनशैली सोडावी लागणार आहे. तर जीवनशैली सोडणं म्हणजेच ज्या यंत्र वस्तू अनावश्यक आहेत त्याचा मोह टाळला पाहिजे. निव्वळ आमच्या खिशात किंवा आमच्याजवळ करन्सी आहे म्हणून आम्ही वस्तूंच्या मोहात पडू, तर हे आपण टाळलं पाहिजे. जी योग्य गोष्ट आहे त्या बुद्धीच्या निकषावर जर आपण बुद्धिवादी असू तर त्याचं योग्य अयोग्याची पडताळणी केली पाहिजे आणि जास्तीत जास्त साधेपणाकडे जाणं आजच्या स्थितीला फार गरजेचं आहे. हेच तर महत्त्वाचं आहे. नमस्कार. मी मगाशी प्रश्नाचा उल्लेख केला होता. प्रश्न असा आहे की नोकरी घेण्यासाठी खेळणं हे ठीक आहे, पोट पाण्यासाठी काहीतरी प्रत्येकाला करावंच लागेल. आणि सगळ्यांनी जर शेतीकडे जायचं म्हटलं तर ती शेती आपल्याला सस्टेन करण्यासाठी सफिशियंट नाही आहे. फॅक्ट आहे. त्या इंटरिम पिरियडमध्ये लोकांनी काय केलं पाहिजे दाखवा. दुसरा प्रश्न असा आहे, सबका साथ सबका विकास सरकारी घोषणा आहे. मी विकासामधला फोरपणा दाखवून दिला. खरंच विकास आहे की सगळं भकास करण्यासाठी हा पुढचा प्रश्न आहे. काय नसेल तर त्यासाठी काही पब्लिक फोरम आपण तयार करून सरकारवरती किंवा जे कार्य करणारे लोक त्यांच्यावरती प्रेशर आणू शकतो का, तर आता काय करता येईल समज. आपण पाहिलं की विकास आणि प्रगतीच्या नावाने जे काही आज घडलं आहे त्याच्यात जीवन धोक्यात आलं आहे. तर जगभरची जी आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्थव्यवस्था चालवली जाते ही अर्थव्यवस्था देश पातळीवर काम करते आणि ज्या देश चालवण्याचे प्रतिनिधी जे आहेत त्या प्रतिनिधींकडे साम्राज्य आहेत. आणि आपण जर साधं म्हणू की परिस्थिती अशी निर्माण झाली आहे याचं ज्ञान जर आपल्याला झालं तर साधी मोटार सोडायला आपल्याला जीवावर येईल. म्हणजे की कसं याच्यासुद्धा आपण चिकित्सक बुद्धीने तर्कवितर्क लढवत हे बरोबर आहे की नाही, यातून पळवाट मिळेल का नाही, हे प्रश्न आपण विचारत बसू स्वतःला आणि आपण खऱ्या अर्थाने स्वतःची फसवणूक करतो ही. तर ही मोटार सोडायला जर आपल्याला इतकं कठीण जात असेल तर ज्यांची साम्राज्यच आहेत त्यांना हे सोडणं कसं शक्य होईल. आणि ते साम्राज्याच्या मोहिनीखाली समाज त्यांच्या हाती असायला हवा आणि तो समाज जर अर्थव्यवस्थेचा भाग असेल तरच त्यांच्या साम्राज्याला अर्थ उरणार आहे. म्हणून ती व्यवस्था तशा पद्धतीने राबवली जाते आणि सत्य नाकारलं जाते, नाही लपवलं जाते. ही परिस्थिती आहे. आहे बघ क्युबा देश जो आहे, क्युबा देश, तुम्ही म्हणाल की काही म्हणतील की आमच्याकडे कुठे शेत जमीन तर आम्ही आता काय करणार. पण सरकारकडे प्रचंड जमिनी आहेत, अनेक उद्योजकांकडे प्रचंड जमिनी आहेत. क्युबा या देशावर USA ने निर्बंध लादले तेव्हा क्युबा हा देश आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठल्याही GDPच्या वाढीच्या मागे लागला नाही. त्याने सरळ आपल्या सरकारी जमिनी आपल्या नागरिकांना देऊ केल्या आणि तेथील शेतकऱ्यांच्या, शेतकरी म्हणजे नाही प्रत्येक व्यक्ती मानवजातीची गरजच आहे, मूळ हवा अन्न पाणी, या गरजा पूर्ण झाल्यावर कुठल्याही गरजेची अपेक्षा नसते आणि कुठल्याही आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठेवर अवलंबून राहायची गरज नसते. मूळ गरज तुम्ही भागवल्यावर. तर क्युबा या देशाने आपल्या जमिनी नागरिकांना देऊ केल्या आणि क्युबा हा देश स्वयंपूर्ण देश म्हणजे आपली स्वयंपूर्ण खेडी होती त्याच्या पलीकडे जाऊन स्वयंपूर्ण देश म्हणून आला. जर आता देशामध्ये असे प्रकल्प येत असतील आणि आम्हाला जर आमच्या मुलाबाळांची काळजी आहे त्यांच्या जीवनाबद्दलची तर येणाऱ्या प्रकल्पांमध्ये आपण थांबवले पाहिजेत. अशा पद्धतीचा विनाशकारी विकास आम्हाला नको आहे. आमच्या मूलभूत गरजा आम्हाला मिळायला पाहिजेत. अन्यथा इजिप्तच्या संस्कृतीमध्ये पिरॅमिड पाहायला तरी आपण आहोत, आपल्या संस्कृत्या आणि आपली बांधकामं पाहायला पुढच्या पिढ्या नसणार आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. जे गांभीर्य तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय त्याला खरोखर सलाम आणि त्याची आवश्यकता आहे. हे पोपट मेला हे स्पष्टपणे तुम्ही सांगताय, त्याची गरज आहे. ठीक आहे, पण आता जे काही प्रश्न उपस्थित राहिले तर त्याचं उत्तर मला वाटतं कदाचित कुणाकडेच नसेल. जे पूर्णपणे औद्योगिकीकरण थांबवायचं, शेती आणि शेतीपूरक उद्योगांकडे वळायचं, हेच त्याच्यावरचं सोल्युशन आहे खरं तर आज. जर का हे जागतिक तापमान वाढ जर का आपल्याला रोखायची असेल तर मला असं वाटतं की
ग्लोबल वॉर्मिंगसाठी म्हणून जी पॅरिसला परिषद झाली COP21, तर मला असं वाटतं की त्याची तरी निदान अंमलबजावणी नीटशी व्हावी. त्यासाठी आपल्या देशातून एक सजग नागरिक म्हणून आपण दबाव आपल्या सरकारांवर, जे काही सरकार येतील त्यांच्यावर आणूया. पण नक्की काय आहे COP21 करार? 2 डिग्रीच्या आतमध्ये तापमान वाढ रोखायची, त्यासाठीचे मेजर्स, त्यासाठीचे जे काही मुद्दे आपण मान्य केलेत सरकारने आपल्या, तर ते मला वाटतं की नागरिकांना माहिती नाही. म्हणजे मलाही खरं तर स्पष्टपणे सांगायचं तर मला पण नीटशी कल्पना नाही त्याची. बरं. नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी वापरणं असेल, कार्बन उत्सर्जन वेगवेगळ्या स्वरूपानं, हे नाही त्याला बाकी कोणती एनर्जी वापरू ह्या स्वरूपामध्ये वगैरे असेल, तर मला असं वाटतं की तुम्ही भारतीय पर्यावरण चळवळ म्हणून इतकं सुंदर काम करताय, तर तोच अजेंडा निदान सर्वसामान्यांना समजेल ह्या स्वरूपामध्ये जर का घेऊन आपण जर का लोकांसमोर गेलो की हे आपल्या सरकारने जागतिक परिषदेमध्ये मान्य केलं आहे आणि आपली ही जबाबदारी आहे, सरकारची ही जबाबदारी, आपली ही वैयक्तिक जबाबदारी आहे. आणि त्याचं मॉनिटरिंग जर का आपण सुरू केलं, कदाचित वन्स इन अ क्वार्टर, वन्स इन 6 मंथ्स असं काही करता आलं, तर मला वाटतं की काहीतरी भरीव योगदान आणि जनजागृती आपण करू शकू असं मला वाटतं. आणि त्याच वेळेला सरकारवर सुद्धा त्यांनी जे काही ठरवलेलं आहे, टाईमलाईन ठरवली ती खरं तर लॅप्स होऊन गेलेली आहे. काही ठरवलं ते काही केलेलं नाही आपण. आता परत आपण पोलंडमध्ये गेलो, परत आपण काही कमिटमेंट्स आपल्या आपण काय म्हणू आपण रिवाइज डेट्स आपण देऊन त्या ठिकाणी आलो, अशी परिस्थिती आहे. हां, फक्त एक्सटेन्शन नाही बुवा, हे झालं नाही आता आम्ही पुन्हा ह्या वेळेला करू म्हणून, तर हे चुकीचं आहे खरं तर. पण सर्वसामान्य कोणालाच त्याची जाणीव नाही, त्यामुळे आपण बेफिकीर आहोत. बरोबर. तर ह्या बाबतीमध्ये काही ठोस आपल्याला करता आलं. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्ञानप्रबोधन, की परिस्थिती काय येऊ घातली आहे त्याचं प्रबोधन होण्याची चळवळ ही मोठी आहे आणि चळवळ सगळीकडे पसरली पाहिजे. म्हणजे आपण तर्क पद्धतीने आपण जर त्याच्या पळवाटा शोधत राहू आणि आपणच जर त्या गोष्टीला नाकारत राहू तर गोष्ट फार कठीण होईल. सत्य समजल्यावर भले आपण त्या परिस्थितीत आत्ता वागत असू, आज आम्ही मोटारीतनं फिरत असू, पण बापरे मोटार वापरणं हे चुकीचं आहे एवढं जरी सगळ्यांना कळत गेलं तरी हे मोठं प्रबोधन होऊ शकतं. म्हणजे आता एखाद्याला कॅन्सर झाला तर जे वैद्यकीय उपचार आणि जे पथ्य सांगितली जातात ती त्याला त्वरित सोडावी लागतात. तर आज पृथ्वी त्या स्थितीत आहे, तर आपण काय करायला पाहिजे. आता लक्षात आलं कॅन्सर म्हणून की हा WHO रिपोर्ट आहे, भारतात दर 5 माणसामागे त्याच्या आयुष्याच्या काळात एकाला कॅन्सर आहे आणि येत्या 4 वर्षानंतर हा प्रत्येक 3 माणसाच्या मागे एकाला असेल. ही भारतातली स्थिती, हा WHO रिपोर्ट आहे. मग आम्ही काय गमावतोय याचा विचार पहिलं होणं फार महत्त्वाचं आहे. तर मुद्दामून आपण थोडासा तो जो आपला पॅरिस कन्व्हेन्शन जे अग्रीमेंट आहे त्याला फोकस ठेवून जर का आपण जर का लोकांसमोर गेलो, आता तर मला काय वाटतं आहे की लोकांपर्यंत थोडंसं त्याची दाहकता समजायला मदत होईल असं म्हणजे माझीही सूचना आहे. हे देश पातळीवर राजकारणी करतात असं म्हणण्यात पण काही अर्थ नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरची अर्थव्यवस्था हे सगळं घडवून आणते. तर आणि देश पातळीवरती समाजाला आमच्या काही माहीत नाही आहे, प्रसारमाध्यमातून हे झाकलं जातं आहे. तर आपल्याला हे ज्ञान झालं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही स्वतःला आधी बदल करणं, स्वतःमध्ये बदल करणं, त्याचं प्रबोधन करणं आणि मग त्या प्रबोधनातून समाजव्यवस्था जे काम करणार आहे त्यातून आपोआपच सरकार नावाच्या संकल्पनेवरती दबाव येणार आहे. आणि आत्ता जी स्थिती आहे, येत्या 5 ते 6 वर्षामध्ये जगभरच्या बहुराष्ट्रीय कंपन्या बंद असताना जाताना दिसतील आणि सरकार नावाच्या संकल्पनेला काही अर्थ उरणार नाही आहेत. ही स्थिती येऊ घातली आहे फक्त 5 ते 7 वर्षामध्ये. एवढी परिस्थिती आहे की आपल्या या तापमानवाढीच्या विदर्भ आज जो पाण्याच्या झळा पोहोचत आहेत, तापमानवाढीमुळे तेलंगणा, विदर्भ आणि तो दिल्लीपर्यंतचा भाग फक्त 5 वर्षामध्ये रिकामी नाही केला ना, तर उष्णतेच्या लाटेत लाखो लोक या पक्ष्यांचा खच पडलाय ना तसे पडताना दिसणार आहेत. मग एवढं भयानक असेल पण ते सत्य आहे हे स्वीकारणं आपलं काम आहे की नाही, हा पहिला प्रश्न आहे माझा. आज आपण म्हणजे पुणेकर तर फक्त भांडतात
की नाही मेट्रो हवी का मेट्रो नको का असं हवं का तसं. आता एक म्हणजे जो मला वैयक्तिक प्रश्न पडतो तो असा की आम्हाला जर एक PMPML सारखी व्यवस्था जर चालवता आली नाही, हेच आहे. PMPML सारखी खरं तर खूप व्यवस्थित ते काय संकल्पना खूप छान होती आणि ती अजून सुद्धा माझं वैयक्तिक मत आहे की अजूनही अगदी. वर्केबल आहे, अजिबात प्रॉब्लेम नाही आहे. आमच्या मुंबईमध्ये सुद्धा बेस्ट Best आमची म्हणजे सर्विस. बेस्टचीच Correct. आणि बेस्ट आता खड्ड्यात जाते. हे बेस्टचे ड्रायव्हर आहेत, हां हे कार्यकर्ते म्हणून आता काम बरं, करत आहेत. बरं, गेले बरं, 2 बरं. महिने झाले त्यांना पगार दिला गेला नाही आहे. बेस्ट म्हणजे आता मेट्रोमध्ये निव्वळ मेट्रो कुलाबा ते अंधेरीचा पर्यंत जो प्रकल्प आहे तो भुयारी प्रकल्प 50,000 कोटी रुपये फक्त उत्खननासाठी खर्च झालेत, खणण्यासाठी भुयारी मार्ग. आणि बेस्ट बंद केली जाते. म्हणजे एखाद्या लहान मुलाला ना एक खेळणं तोडायचं आणि नवीन आणून द्यायचं ना, असं ह्या माणसांना विकासाच्या नावाने येऊ दिलं जातं आहे. आणि त्याला विकास म्हटला जातो आणि यातून हा प्रश्न सुटेल, त्यातून तो प्रश्न सुटला जाईल. आता मेट्रो होत नाही तोपर्यंत मुंबई सागरी रस्ता येतो आहे. हे सगळं म्हणजे आणि आम्ही हॉलंडच्या सल्ल्याने हे काम करतो आहे हेही सांगायचं. जेव्हा की हॉलंड आता जगाच्या नकाशावर येत्या 12 वर्षामध्ये नसणार आहे, ते पाण्यात पूर्ण जाणार आहे. हॉलंड असलेले भराव काढून टाकतं आहे आणि आम्ही हॉलंडच्या सल्ल्याने आमच्याकडे सागरी रस्ता आणतो आहे. हे किती हास्यास्पद आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. कारण ते जनतेला खुळं समजत आहेत, त्यांना ज्ञान नाही आहे असं समजलं जातं. तर कुठेतरी जनतेमध्ये ही मोठी जागृती होणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. नाही, इथे आम्ही वारंवार सोशल मीडिया असो किंवा बाकी इतर माध्यमात्मक असो ना, वसुंधरा स्वच्छता अभियान आहे, जीवित नदी आहे, भूजल अभियान, असे बऱ्याच व्यक्ती, बऱ्याच संस्था, लोकचळवळी पुण्यामध्येही काम करतात. आणि तुम्ही म्हणालात अगदी त्याच पद्धतीने की सगळ्यात महत्त्वाचं काय की जो जनसामान्य आहे त्याला जागरूक करणे, त्याला जाणीव करून देणे की हा प्रॉब्लेम आहे. आता माणसं म्हणजे काय, तर शेतकरी मूळ जो आहे तो मच्छीमार आहे, तो आदिवासी आहे, त्याला हे कळतं कारण त्याची नाळ निसर्गाशी आहे. जो शहरात राहतोय, जो आधुनिक स्वतःला समजतोय, त्यालाच आता खऱ्या अर्थाने समजावण्याची गरज आहे. तो छोट्या छोट्या पातळीवरती जे काय चाललंय ते फारच कमी आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. नाही, शहरी माणसाची आता नाळ नाही आहे, सगळं वायरलेस झालेलं आहे. आता वायरलेस झालेलं आहे शहरी लोकांचं सगळं. आणि हा मुद्दा तोच होता की नद्या ज्या आपल्या मरणासन्न झालेल्या आहेत तर त्या नद्या जिवंत करायच्या. म्हणजे जो पेशंट ICU मध्ये अगदी आजारी आहे त्याला ICU मध्ये भरती करून मग त्याला हळूहळू त्याच्यावर उपचार करून त्याला पुन्हा जनरल वॉर्डमधून मग घरी आणून मग त्याला खणखणीत करायचं. आजारी असलेल्या ब्युटी पार्लरमध्ये न्यायचं. म्हणजे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट वगैरे हे जे आम्ही स्मार्ट सिटी, आम्ही पुणेकरांना आम्ही स्मार्ट सिटी, मोस्ट लिव्हेबल सिटी आहोत. असे आम्ही अनेक म्हणजे भिकाच्याकडे जाऊन आम्ही भिका मागून कितीतरी 1000 कोटी आणून मग आमच्या मरणासन्न असलेल्या नद्यांना काय लाली लिपस्टिक लावण्याचे असे थोर कामं आम्ही करतो. आम्ही आता म्हणतोय की मरणासन्न नद्यांमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम, पण पूर्णतः चुकीचं विधान आहे. अर्थव्यवस्थेमुळे मरणासन्न नद्या झाल्या आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. नदी ही एक संकल्पना, नदी हे एक जीवन आहे. म्हणजे आज आपण फक्त पाणी म्हणजे काय तर आमची पाण्याविषयी धारणा अशीच आहे की संस्कृती ज्या वाढल्या त्या जिथे पाणी तिथे संस्कृती वाढली म्हणून कदाचित पाण्याला जीवन हे नाव दिलं असेल. परंतु आज आम्ही काय करतो, आम्ही जिथे राहू तिथे पाणी म्हणजे आम्हाला शहरीकरण पाहिजे, आम्ही जे करू त्याच्यासाठी पाणी म्हणजे आम्हाला औद्योगिकरण हवं आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये पाण्याचं आणि नद्यांचं, नदी हे एक जीवन प्रणाली आहे आणि तिची एक धारणा आहे. नदीला अडवणं म्हणजे आज म्हटलं जातं की नदीचं पाणी जे आहे ना ते वाया जातं समुद्रात जाणं, म्हणजे हे पूर्णतः चुकीचं आहे. विज्ञानवादी म्हणत असताना नद्या या सागराला मिळाल्याच पाहिजेत आणि नद्याचं गोड पाणी जेव्हा सागरात मिळतं तेव्हाच सागरातली जीवसृष्टी वाढते. संपूर्ण जीवसृष्टी सागराची नद्यांच्या गोड पाण्यांवर अवलंबून आहे. म्हणजे हिमालयातून निघणाऱ्या नद्या हे बंगालच्या उपसागरात जेव्हा जातात तेव्हा बंगालच्या उपसागराची क्षारता ही 30 ते 32 एवढी आहे आणि आमच्या अरबी समुद्रामध्ये कमी मिळणाऱ्या नद्यांमध्ये 38 पर्यंत पोहोचते.
मग जिथे अरबी समुद्रामध्ये जी जैविक सृष्टी नाही ती बंगालच्या उपसागराजवळ आहे. मग अर्थ लक्षात घ्यायला पाहिजे की नद्या या सागराला मिळाल्या पाहिजेत. आम्ही आमचा कुठलाही नवीन मंत्री आला की आम्ही शेतीविषयी पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं की आम्ही लगेच धावतो इस्रायलकडे. धर्माच्या दृष्टीने इस्रायल हा एक भाग वंचित होता. ते असं इतिहासात घडू नये पण ते घडलं. आणि त्या ज्यू लोकांना जो एक भाग दिला जगाच्या नकाशामध्ये तो म्हणजे इस्रायल हा देश आहे. इस्रायलची लोकसंख्या किती? अगदी 40 लाखापर्यंत. आणि तिकडे एक जॉर्डन नदी जी आहे त्या नदीला त्याने थांबवून पाण्याचं ठिबक सिंचन वगैरे हे केलं आहे. जेव्हा तिथे पाऊस अगदीच नगण्य आहे आणि आमच्याकडे कोकण विभागामध्ये 2000 मिलीमीटर इतका पाऊस पडतो आहे आणि नद्या दुथडीवरून वाहत असताना आम्ही इस्रायलकडे मार्गदर्शनासाठी जातो. हे काय आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. पाण्याचं व्यवस्थापन म्हणजे काय? नदी एक प्रणाली जी आहे ना ती नदी दर 35 मैलावर स्वतःला शुद्ध करत राहत होती. पण केव्हा? जेव्हा जैविक कचरा तिच्यात जात होता, प्राण्यांचे देह विष्ठा वगैरे ज्या काही आहेत त्या. आता गंगा शुद्धीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर करोडो रुपये घातले जातात. गंगा उगमातच गाळ घेऊन येते. दरवर्षी गंगा 50 किलोमीटर आत सरकते. गंगेचं 25 किलोमीटरचं पात्र पूर्णतः कोरडं आहे आणि गंगेवर प्रचंड प्रमाणावरती कारखाने आहेत. त्यातून रसायनं प्रचंड प्रमाणावर ओतलं जाते. कशी गंगा पैशातून शुद्ध होऊ शकते? 35 मैलावर जर नदी स्वतःला शुद्ध करत असेल तर दर 5 मैलावरती लाखो कारखाने आहेत. म्हणजे नद्या शुद्ध होणं जोपर्यंत औद्योगिकरण थांबत नाही तोपर्यंत अशक्य आहे. 1.5 सेंटीग्रेडचं तापमान होईल सरासरी. पण IPCCमध्ये जे वैज्ञानिक नेमले गेले आहेत ते प्रत्येक राष्ट्रप्रमुखाने नेमलेले आहेत म्हणून ते सौम्य करून सांगत आहेत. 2030पर्यंत या देशात म्हणजे पृथ्वीचं सोडा या देशामध्ये हाहाकार असेल, प्रचंड अराजकता असेल, कोट्यावधींची स्थलांतरं असतील आणि लाखो उष्णतेच्या लाटेचे बळी असतील. बरोबर. ही स्थिती आहे. कारण का आणि सिरियासारखं जे आता युद्ध आहे हे तापमानवाढीचं म्हणजे जिथे शेती होत नाही त्याला आता राजकीय हे दिलं गेले म्हणून. अन्यथा ते स्थानिक लोकांचं युद्ध आहे आणि ते या तापमानवाढीमुळे अन्न उत्पादन होत नाही हे मूळ कारण आहे. तापमानवाढीचं परिणाम आहे. सरळ सरळ अन्न आणि पाण्यासाठी आणि चाललेली हा स्पर्धा आणि सगळीकडे हे जीवघेणी होतं. स्पर्धा आहे, बाकी काहीच नाही. आणि अशी परिस्थिती जेव्हा होईल ना तेव्हा तुम्ही जीवनशैली नाही फक्त जीवन वाचवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती धडपडणार. आणि माझ्या मते तहान लागल्यानंतर आपण फारसा काही कोणाचा दुसऱ्यांचा वगैरे विचार करू शकत नाही. भूक हो, लागल्यानंतरही प्रत्येक फार काळ काही आपण दुसऱ्या कोणाचा विचार करू शकत नाही. ती अशी परिस्थिती येऊ नये म्हणून हे ज्ञान म्हणून सावध आणि परिस्थितीला जाणा, स्वतःला बदला एवढंच एक महत्त्वाची काम आहे असं समजायला हरकत नाही. धन्यवाद ताई, आपण इथे आलात आणि जे काही आपण सांगितलं ते खूपच महत्त्वाचं आहे. याबद्दल सर्व पुणेकरांनी अगदी सगळ्यात या क्षणी महत्त्वाचं विचार करायला सुरुवात करणं हे आवश्यक आहे. येणारे प्रकल्प हे विकास नाही हे ओळखून घ्या आणि थांबवण्यासाठी आंदोलनं चळवळी उभ्या राहिल्या पाहिजेत. आज वातावरणामध्ये साधी अगरबत्तीसुद्धा जाळण्याचा आपल्याला अधिकार राहिला नाही आणि आम्ही काय करतोय याचं भान प्रत्येकाला यायला फार गरजेचं. धन्यवाद ताई. धन्यवाद.